नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक अपडेट घेऊन आलेला आहे। कारण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शेतकरी एका मोठ्या प्रश्नाची वाट पाहत होते। कर्जमाफी नेमकी कोणाची होणार आणि आता अखेर सरकारच्या स्तरावरून अंतिम हालचाली सुरू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता नवीन कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली जात असल्याची माहिती समोर येत आहे। 1 जून पासून संपूर्ण प्रक्रियेला वेग येणार असल्याचं सांगितलं जात आहे। जिल्हा स्तरावर समित्या सक्रिय झाल्या आहेत, बँकांकडून कर्जदारांची माहिती मागवली जात आहे आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पडताळणी सुरू झाली आहे। मात्र या सगळ्यामध्ये एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे, कारण सरकारने काही नवीन नियम लागू करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे आणि हे नियम लागू झाले तर लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर जाऊ शकतात। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपण रोज शेतकरी पीक विमा, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांचे ताजे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। मित्रांनो, आता सर्वात आधी जाणून घेऊया सरकारनं नेमके कोणते नियम लागू करण्याची तयारी केली आहे। पहिला नियम आहे वार्षिक उत्पन्नाचा। सरकारच्या चर्चेत असलेल्या नवीन अटीनुसार ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून वगळलं जाऊ शकतं। म्हणजेच आता फक्त शेतकरी असल्यामुळे कर्जमाफी मिळेल असं राहिलेलं नाही, तर आता आर्थिक स्थितीची देखील तपासणी होणार आहे। दुसरा मोठा नियम म्हणजे जमिनीची मर्यादा। राज्यातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी 2 हेक्टर किंवा साधारण 5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे अशा शेतकऱ्यांबाबत सरकार वेगळी भूमिका घेऊ शकतं। त्यामुळे अनेक मोठे शेतकरी या यादीबाहेर जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेशन कार्ड। आता सरकार पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना प्राधान्य देऊ शकतं, कारण या कार्डावरून आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतला जातो। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना अधिक चौकशीला सामोरं जाऊ लागू शकतं। चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पॅन कार्ड आणि आर्थिक व्यवहाराची तपासणी। मित्रांनो, अनेक शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहेत, पण काही लोकांना नावावर शेती असून ते इतर मोठे व्यवसाय किंवा उत्पन्नाचे स्रोत असू शकतात। त्यामुळे आता बँक व्यवहार, आयकर माहिती, पॅन कार्डशी जोडलेले व्यवहार यांची सखोल तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे। जर सरकारला असं आढळलं की संबंधित व्यक्तीकडे शेतीशिवाय मोठं उत्पन्न असेल तर त्याला कर्जमाफीतून वंचित ठेवलं जाऊ शकतं। पाचवा आणि सर्वात धक्कादायक नियम म्हणजे घरातील सदस्यांची चौकशी। जर तुमच्या घरातील सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल, लोकप्रतिनिधी असेल, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य किंवा मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती असेल तर त्याचा परिणाम कर्जमाफीच्या पात्रतेवर होऊ शकतो। सरकार आता फक्त कर्जदार शेतकरी नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तपासणार असल्याचं बोललं जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार? मित्रांनो, अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या की फक्त सहकारी बँकांचं कर्ज माफ होऊ शकतं का, की राष्ट्रीयकृत बँकांनाही यात समावेश असेल। आता समोर येणाऱ्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र तसेच काही खाजगी बँकांमधील पीक कर्जाचाही विचार होऊ शकतो। म्हणजेच HDFC, ICICI, कोटक महिंद्रा यांसारख्या बँकांमधील पात्र शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण इथे एक मोठी अट असू शकते। ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। म्हणजेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार वेगळं प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करू शकतं। काही माध्यमांमध्ये 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर मदतीची चर्चा सुरू आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठी बातमी ठरू शकते। मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती समोर येत आहे। मात्र सरकारकडून अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। आता तुम्ही काय करायला हवं? सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि
कर्जाची कागदपत्र व्यवस्थित ठेवा, कारण पुढील काही दिवसात पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्र असल्यास लाभ अडकू शकतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत GR किंवा घोषणा आल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. आता या चॅनलवर तुम्ही मला खरी आणि अपडेट माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांबांधवांपर्यंत पोहोचवा. तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी लागू झाली तर सर्वात आधी अपडेट आपण इथेच देणार आहोत, त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.